व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। माझ्या अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व आई भवानीला नतमस्तक होतो। माझ्या माझगाव गावचं कुलदैवत श्रीदेव सातेरी श्रीदेव महादेव यांना नतमस्तक होतो। इथे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादा गट व आरपीआय या सर्व पक्षाचे आपले नेते कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। या चारही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना नतमस्तक होतो। माझे जाणते, माझ्या घरातील सर्व व्यक्ती, माझे युवा मित्र इथे उपस्थित आहेत, तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतो। मित्रांनो, मी कधी मागच्या 37 वर्षात जेव्हा कधी राजकारणासाठी विविध भाषणासाठी उभा राहिलो तेव्हा मी दुसऱ्यांसाठी भाषण केलं। ही पहिली वेळ आहे की मी इथे स्वतःहून उभा आहे आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे। मी पहिल्यांदा स्वतःसाठी भाषण करतो। माझ्या वयाची 37 वर्ष ही मला राजकारणात झाली, कारण मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा सन्माननीय भाईसाहेब सावंत हे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होते आणि ते कॅबिनेट मंत्री असताना हा माझा जन्म झाला, त्यांचा नातू म्हणून। त्यामुळे राजकारणाचं बाळकडू काय असतं हे विक्रांत सावंतला शिकवायची गरज नाही। तो मागचे 40 वर्ष हे राजकारण शिकत आलोय आणि ते माझ्या आईच्या पोटात शिकत आलोय। मला अजूनही आठवतं, आम्ही सकाळी 7:15 वाजता बसलो होतो आणि महेश धोरे साहेब आले आणि महेश दादांनी मला सांगितलं की काय करतोय, आपल्याला हे इलेक्शन पेटवून घालायचंय। सन्माननीय आमच्या गावचं भूषण, आमच्या गावचं आधारस्थान संजू कांशे साहेब इथे उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्या संजय कांशे साहेबांसाठी। त्यांनी ही इलेक्शन पेटवून घातली, महेश धोरे साहेबांनी इलेक्शन पेटवून घातली आणि त्यांनी मला सांगितलं की बाहेरून तुझ्याशिवाय कोणालाही उमेदवारी मिळणार नाही म्हणून। मी एक गोष्ट स्पष्ट त्यांना सांगितली, ज्यांच्या पाठीशी सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब असतील, त्यांच्या पाठीशी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, त्यांच्या पाठीशी समस्त ही शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि आरपीआय ची टीम असेल, त्याचं तिकीट कुठेही जाणार नाही। तुम्ही निश्चिंत राहा। जर कोणी इथे येऊन मीटिंग घेतली असेल तर परत एकदा मीटिंग घेऊ शकणार नाही। ही ताकद तुमच्या भावाची आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या। त्यामुळे राजकारण आम्हाला शिकायची गरज नसते। आम्ही फक्त जेव्हा स्टेटसवर आमचे रील्स टाकतो तेव्हा त्या रील्स मध्ये फिरणारे माणसं ही कोणी 500-500 रुपये देऊन आणलेली नसतात, ही माणसं आमची असतात, ही आमच्या प्रेमाची माणसं असतात। हे नीट लक्षात घ्या तुम्ही सगळे। मला बरेचदा लोक विचारतात, त्या दिवशी सचिन बेर्डे साहेबांना कोणीतरी विचारलं की अरे रॅली तुम्ही काढतात रोज, काय चालला? मित्र, ही रॅली नाहीये। 60-70 लोक ही आम्ही असेच राजकारणाच्या या प्रचाराच्या दरम्यान फिरत असतो। पण ही 60-70 लोक ही कोण असतात? तर हे सर्व माझ्या परिवारातले लोक असतात। आज इथे प्रत्येक जणांनी एफर्ट्स दिलेले आहेत, प्रत्येक जणांनी। शाबाई, तुम्ही आम्हाला 2 दिवस तुम्ही आणि वहिनींनी जेवायला घातलात। एकदा जोरदार टाळ्या तुमच्या दोघांसाठी लक्षात घ्या, तुम्ही दोघांनी केलेल्या एफर्टसाठी। शक्य नसतं मित्र हे सगळं। जेव्हा आपण 60-70 लोक 4-5 दिवस ही लोक एवढी मेहनत करून त्यांना जेवायला घालतात, म्हणजे अतिशय अशी परिस्थिती आहे की मी इथे जेवण देताना सुद्धा, ऑर्डर्स देताना सुद्धा आपल्या गावातील प्रत्येक कॅटरर्सला ऑर्डर मिळावी ह्याची सुद्धा दक्षता ही आमच्या टीमने घेतली आहे। प्रत्येकाला एक ऑर्डर मिळावी म्हणून। माझ्या युवा मित्र सगळ्यांची साथ मला लाभली, माझ्या सर्व बहिणींची साथ मला लाभली। आपण सर्व एखाद्या रान पेटवल्यासारखं, एखादा वणवा पेटल्यासारखं निघतात जेव्हा ही लोक प्रचाराला निघतात। हरमलकर साहेब, मला अजूनही आठवतं, मला लहानपणी त्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं असं आठवतं की छत्रपती शिवाजी महाराज निघायचे तेव्हा त्यांच्या सोबत जी त्यांची फौज असायची त्यांनी दिल्लीचा तख्त हलायचा, तशी ही फौज जेव्हा निघते तेव्हा या रस्त्यावरची धूळ माती जेव्हा उडत असते, मला ते सगळी लोक तशीच दिसत असतात। लक्षात घ्या तुम्ही सर्व आमचा आदरस्थानात। उद्यापासून आम्ही माझगावच्या बाहेर निघतोय, लक्षात घ्या। हा माझा हुंकार आहे, तुमच्या सर्वांना माझी हाक आहे, लक्षात घ्या। उद्या आम्ही कुबल साहेब तुमच्याकडे येतोय, उद्या आम्ही सराठ्यात येतोय आणि हा विजय रथ घेऊन आम्ही सराठ्यात येतोय आणि आम्ही सराठ्याचं प्रत्येक उघड्या जाणार आणि या पुढच्या 48 तासात सराठ्याचं असं एक घर नसणार जे बनणार नाही।
की विक्रांत सावंत आणि गावकर मॅडम तिथे आले नाही असं असणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. तसंच करत असताना परवा रविवारी आम्ही तुमच्याकडे येतोय गावकर साहेब ओटवण्यात, आणि ओटवण्यात येत असताना मी तुम्हाला शब्द देतो की लोक मला विचारतात तुम्ही माझगाव 3 दिवसात कसं पार केलं. 3 दिवसात कसं पार केलं बघायचे असेल तर या माझ्या सगळ्या महिला भगिनी इथे आहेत, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सचिनजी तुम्ही या सगळ्यांचं नाव काढला, हा माझा संवेदनशील असणारा उमेदवार आहे, इथे सगळ्यांसमोर बसलाय. माझ्या सर्व महिला इथे उपस्थित आहेत, त्यांनी ही इलेक्शन हातात घेतलेली आहे. विक्रांत सावंत, सचिन बिर्जे किंवा गावकर मॅडम नाही, तर या प्रत्येक महिलेनी जणू ही इलेक्शन आपली आहे असं समजून प्रत्येक जण हे दारात फिरलं. कारण आमचं फिरणं हे साहजिक आहे, आम्हाला तिकीट मिळाले त्यामुळे आम्ही जातो, दारात जाणार हे आमचं कर्तव्य आहे. पण या लोकांचं काय कर्तव्य होतं, या लोकांना काय गरज होती उन्हात फिरायची? मी जसं मगाशी सांगितलं, ही प्रत्येक माझी माय माऊली ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे उभी आहे. आम्हाला मतं किती पडणार याच्यासाठी आम्ही काम नाही करत आहोत मित्र, खरोखर लक्षात घ्या. 100% जसं या दोन्ही माझ्या उमेदवारांनी सांगितलं, या लोकांचा विजय निश्चित आहे. आम्हाला मतं किती पडणार त्याच्यासाठी आम्ही बाहेर नाही गेलोय, तर आमच्या काम करण्याची पद्धत अशी आहे की आम्ही नेहमी आयुष्यात त्या प्रोसेसवर लक्ष देतो की आम्ही जे करतो ते आम्ही 100% करतोय की नाही, आम्ही जे देतो त्याच्यावर आम्ही 100% देतोय की नाही, तरच त्याचा आउटकम काहीतरी चांगला येणार हे विचार करणारे आम्ही कार्यकर्ते. आम्ही 6 महिन्यापूर्वी आमचं आदरस्थान विकासभाईनं गमावलं, पण आज विकासभाई गेले असताना 4,500 मुलांची संस्था ही जी त्यांनी अविरतपणे चालवली, मला सर्व डायरेक्टर बोर्डनी हे बिनविरोध तिथे निवडून दिलं. लक्षात घ्या, बिनविरोध. सावंतवाडीच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे केंद्रबिंदू तळाच्या मध्ये ही आमची संस्था आहे आणि तिथे ज्ञानदानाचं काम हे आम्ही तिथे मागचे 3 पिढ्या म्हणजे 60 वर्ष करतोय. लक्षात घ्या, 60 वर्ष करतोय. बेदागपणे माझा परिवार तिकडे चाललेला आहे, बेदागपणे आम्ही तिकडे लोकांची सेवा करतो. तिथे सेवा करत असताना माझा हिंदू, माझा मुसलमान, माझा ख्रिश्चन, माझे हे सर्व धर्माची लोक तिकडे शिकतात आणि प्रत्येकाला शिक्षण मिळावं आणि सावंतवाडीच्या शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा याच्यासाठी माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे मित्र, सार्थ अभिमान. साहेब मला त्या दिवशी सांगत होते की मस्करीत सांगत असतात, ह्या तूच तयार केलेला बुजगावणा आणि बरा झाला तो तुझ्या समोर उभं राहिलो. लक्षात घ्या, मी खरोखर सांगतोय, लक्षात घ्या, खूप मनापासून. बघा 2 गोष्टी आज 21व्या शतकात आमच्या स्वभावाबाबतीत बोललं जातं. लक्षात घ्या, आणि खरोखर वाळके साहेब आमच्या स्वभावाबाबतीत बोलत असताना आमचा स्वभाव हा असाच राहिला आहे. लक्षात घ्या, सन्मान्य भाईसाहेब सावंतांचा स्वभाव असा होता म्हणून त्यांनी इतकी वर्ष अखंडितपणे या जिल्ह्याचं राजकारण केलं, समस्त लोकांना एकत्र केलं आणि सगळ्यांना एकत्र करून चालत असताना त्यांचा आदर्श घेऊन जेव्हा विकासभाईंनी राजकारण केलं, त्यांनी सुद्धा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं राजकारण केलं. लक्षात घ्या, त्या दोघांचा आदर्श वाळके साहेब आज जेव्हा आम्ही बाळगतो तेव्हा तुम्हाला खरोखर सांगतो, कुठेतरी शांततेत संयमाचं राजकारण असावं, कुठेतरी एकमेकाचा आदराचं राजकारण असावं असं समजणारा एक कार्यकर्ता मी आहे या माझगाव मधलाच. लक्षात घ्या, मी जेव्हा माझ्या भावकीसाठी निवडणूक लढवली, मी जेव्हा माझ्या भावकीला तिथे सरपंच म्हणून बसवलं, तेव्हा तुम्हाला खरोखर सांगतो, मगाशी मी तुम्हाला टाळ्या वाजवून घेतलं यासाठी नाही की अर्धा दिवस झाला आमचा, संध्याकाळ झाली की तिकडे संजू कांशी साहेब सरपंच असायचे, सकाळच्या वेळेत दुसरे सरपंच असायचे, यासाठी नाही. आम्ही या सर्व विषयाच्या पलीकडे जाऊ, आमचा स्वतःचा माणूस तिथे बसावा म्हणून रक्ताचं पाणी केलं. लक्षात घ्या, पण आज हे सगळं व्यासपीठ माझं इथे आहे, तुम्ही स्वतः ठरवा हा माझा स्वभाव म्हणजे काय. मी क्वचितदा माझ्या मित्रांना नेहमी सांगत असतो, 21व्या शतकात आमच्यासारख्या माणसाचा स्वभाव हा बरोबर नाहीये. लक्षात घ्या, आम्हाला एक गोष्टी म्हणजे असा स्वभाव असेल तर त्याला टोप्या जास्त घातल्या जातात, ही वस्तू परिस्थिती आहे. लक्षात घ्या, पण मला असं वाटतं की मी तो एकमेव व्यक्ती आहे, बाहेरची लोकांनी माझा फायदा घेतला असतील, ज्यांचा वाड्याचा आम्ही वाल्मिकी केला त्यांनी माझा फायदा घेतला असेल, पण विक्रांत सावंत हा एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी विक्रांत सावंतचाच हा स्वभाव सांभाळून धरण्याचं काम केलं. कारण आज 21व्या शतकात असा माणूस मिळणं सुद्धा कठीण असतं जो दुसऱ्यासाठी जास्त जगतो. त्यामुळे मला असं वाटतं
की आम्ही जेव्हा माझ्या समोरच्या भावाला सरपंच केलं त्याला केलं आणि हे आम्ही सर्वांनी करून दाखवलं. आता तो इतिहास समाजाला, आता कोणी माझ्या समोर उभं असेल तर ते त्याचं दुर्दैव आहे, लक्षात घ्या, माझं दुर्दैव नाहीये. अख्खा समाज जाणतो, माझा गाव जाणतो आणि माझी लोक जाणतात. आम्ही रक्ताचं पाणी केलं 10 वर्षापूर्वी. मला स्वतःला सर्व गावाची एक मूठ बांधायची आहे. त्याच्यात मग समोरचा उभा राहिलेला माझा भाऊ पण असेल, त्या सर्वांना एकत्र घेऊन चालायचंय. साहेब आपण बोललात हिरप साहेब की आमच्या विरोधकांमध्ये सुद्धा असं बोलणं आहे की हेच 3 कॅन्डिडेट निवडून येणार. कदाचित ज्याला हा स्वभाव दिसेल त्यालाच माझ्यातला खरा माणूस दिसेल, ज्याला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल त्याला त्याचा लाभ. मी एवढंच सांगेन, बाकी काय नाही. मित्र, आज आपले सर्वांचं आदरस्थान दीपकभाई केसरकर साहेब आपल्या सोबत आहेत. आमच्या सर्वांचं नेतृत्व सन्मान्य नितेशजी राणे साहेब या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य नारायणरावजी राणे साहेब आणि आमच्या सर्वांचं आदरस्थान रवींद्रजी चव्हाण साहेब, हे सर्व आज एकवटले आहेत आमच्या पाठीशी उभं राहायला. मला असं वाटतं माझगाव गावाने एक आदर्श निर्माण करावा. पहिल्या दिवशी मी सांगितलेलं इथे कुठची भांडणं नाही, इथे कुठेही एकमेकावर टीकाही केली जाणार नाही आणि ही इलेक्शन ही सर्वात शांततेत होणार. माझ्या कानावर 100% गोष्टी पडत असतात की हा ह्याला मदत करेल, तो त्याला मदत करेल. मी आज तुम्हाला महादेवाच्या स्थळात सांगतो, माझे सर्व नेतृत्व इथे बसलेले या सर्व नेतृत्वाच्या समोर सांगतो, कोणी कितीही पैसे वाटले, कोणी कितीही पैशाची जरी ताकद लावली तरी माझगाव मधली ही सीट 100% हे 3 जण निवडून येणार. हा विश्वास मला आहे आणि हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या मतांवर आणि या टाळ्यांवर आहे हे मला माहिती आहे. लक्षात, इथे आपण खरोखर एका विश्वासाने सगळे एकत्र आलो. आज इथे बसणारे हे 6 गावामधले 5 गावचे सरपंच इथे बसायला, इथे आमचे माजी सरपंच बसायला, सगळे आमचे भरतजी सारखे उपसरपंच इथे उपस्थित आहेत. ही लोक कोण आहेत? ही लोक आपापल्या गावचं भूषण आहे. लक्षात घ्या, आज हे प्रत्येक गावचं भूषण तुमच्या मध्ये बसलंय. या 6 गावचे ग्रामपंचायतचे सदस्य, या 6 गावचे सरपंच आणि 6 गावचे उपसरपंच जेव्हा आपल्या सोबत उभे आहेत, मित्र, मला घाबरण्याची गरज आहे? 100% गरज नाही. पण मला तुमच्याकडनं एवढ्यासाठी ऐकायचं आहे की मला माझ्या पंचायत समिती सुद्धा दोन्ही येतील, यासाठी घाबरायची गरज आहे? माझ्या दोन्ही पंचायत समिती सुद्धा तुम्ही निवडून द्यायच्या आहेत. कारण हे जर झालं तरच आणि तरच आपल्याला ती शान मिळणार आहे, तो आपल्याला रिस्पेक्ट मिळणार आहे. रेश्माताई आणि अशोक दळवी साहेबांना जे रिझल्ट अपेक्षित आहे तो आपण अपेक्षित काढून देणार आहोत त्यांना. कारण हे सगळी माणसं जी आज इथे उभी आहेत ती एज्युकेटेड माणसं आहेत. मित्र, लक्षात घ्या, जिल्हा परिषद निवडून आली म्हणजे 5 वर्ष आम्ही कामं करणार नाही असं नाही, तर आम्ही 5ही वर्ष जे काही गावासाठी गरजेचं आहे, या 6 गावांमध्ये गरजेचं आहे, ती सांस्कृतिक काम असेल, माझ्या महिलांच्या सुरक्षेचं काम असेल, माझ्या लाडक्या भावांसाठी काही करण्यासाठी मला इच्छुक आहे मी, त्यासाठी मी काही करण्यासाठी तुम्हा सर्वांचं पाठबळ माझ्या पाठीशी हवं आणि मतदानातनं मतपेटीतनं हे आशीर्वाद रूपी हवं. मी एवढं आवाहन तुम्हाला सगळ्यांना करतो. हा प्रचार पुढचे 7 दिवस असाच चालू द्या. तुम्हाला 100% सांगतो, 1 रुपया बाहेरच्या गावातला आम्ही इथे घुसायला देणार नाही. हा शब्द विक्रांत सावंत आणि त्याची अख्खी टीम तुम्हाला देते की पैशाचे व्यवहार मी या गावात चालायला देणार नाही. आणि हा शब्द माझा तुम्हाला आहे. आणि जर कोण करत असेल तर त्याला पकडून द्यायचं काम या कॅमेरावर आम्ही करणार. हा शब्द तुम्हाला देतो आणि तुम्हाला सगळ्यांना एकच आवाहन करतो की तुम्ही सगळ्यांनी या भरघोस मताने सचिन बिर्जे असतील आणि गावकरताई असतील यांच्या पाठीशी उभे राहा, आमच्या पाठीशी उभे राहा. एक पारदर्शक व्यवहार या 5 वर्षात तुमच्या समोर, एक पारदर्शक नेतृत्व हे आम्ही रेश्माताई आणि अशोक दळवी साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सगळ्यांना देणार. हा शब्द तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.